ज्येष्ठ पत्रकार आहेत त्या आणि आजच्या या कार्यक्रमाला त्या उपस्थित झाले, त्यांचं मी स्वागत करतो. सुहासिनी बिवलकर. डॉक्टर सविता सेठिया यांनी पण मंचावर यावं. मागे बसल्याने जरा पुढे येण्याची विनंती करतो. आपलं लागोपाठ प्रकाशनं सुरू झाली होणार आहेत. एकूण 100 पुस्तकं आपण या मंचावरती प्रकाशन करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो, लागोपाठ ही लगेच पुढची प्रकाशनं सुरू होत आहेत. बसा मॅडम, बसा. SGSH मुंबईचं प्रकाशन आहे. त्या मुंबईच्या प्रकाशनाच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर निशा शेटिया यांचं क्रिएटिव्ह रायटिंग असं हे पुस्तक प्रकाशन होतं आहे. हां, डॉक्टर रीटा शेटिया यांनी लिहिलेलं पुस्तक. एक या बसा ना. या पुस्तक महोत्सवाचं वैशिष्ट्य असं बरं मॅडम की पुण्यामध्ये हा पुस्तक महोत्सव होतो आहे आणि पुण्यामधले आणि एकूण लेखक जे आहेत, प्रकाशक संस्थांना व्यासपीठ दिलं पाहिजे, त्यांना पुस्तक प्रकाशनाची संधी दिली पाहिजे, असे पहिल्या वर्षापासून आम्ही पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम या ठिकाणी करतो आहे. पहिल्या वर्षी 50-75 पुस्तकं प्रकाशित झाली. मागच्या वर्षी 101 पुस्तकं प्रकाशित झाली. आजपासून 20 तारखेपर्यंत 21 तारखेपर्यंत 100 पुस्तकं आपण प्रकाशन करतोय. त्यामुळे सगळ्या लोकांना या मंचावरती प्रकाशन करण्याची संधी आपण देत आहोत आणि खूप वेगळ्या प्रकारची साहित्यिक आहेत, म्हणजे वैचारिक आहेत, मुलांची आहेत, त्याच्यानंतर आध्यात्मिक आहेत, वैद्यकीय आहेत, अशा खूप वेगळ्या प्रकारची पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. मला सांगायला आनंद होतो आहे की एक आतापर्यंत गीत रामायणाची सगळ्या भाषांमध्ये भाषांतरं झालेली आहेत, सगळ्या भाषांमध्ये. पण या मंचावरती इंग्रजी भाषांतर गीत रामायणाच्या गीतांचं ते पण होत आहे. खूप वेगवेगळी पुस्तकं येत आहेत. त्यामुळे असंच पुस्तक डॉक्टर रीटा शेट्टी यांचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. मी रीटा मॅडमला विनंती करतो की त्यांनी पुढची सूत्रं घ्यावीत. थँक्यू सुनील सर. सगळ्यात फर्स्ट तर मी सुनील सरांचे खूप आभार मानेल की खूप म्हणजे ऐन वेळेवरती माझं हे पुस्तकाच्या प्रकाशनाला त्यांनी परमिशन दिली एवढ्या बिझी शेड्यूलमधनं. आणि आजच्या मला चीफ गेस्ट ज्या लाभल्या आहेत, म्हणजे ज्यांच्या हस्ते हा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे, त्या आपल्या सिनियर जर्नलिस्ट आहेत विनीता देशमुख मॅडम. मॅडमविषयी जर इंट्रो करायचा म्हटला तर सगळ्यात पहिले म्हणजे मॅडमची माझी जी ओळख झालेली आहे ती लीला पुनावाला फाउंडेशनच्या फंक्शनमध्ये झाली आहे. मॅडम लीला पुनावाला फाउंडेशनच्या ट्रस्टी आहेत. आणि मॅडमविषयी जर सांगायचं तर मॅडम कॉर्पोरेट सिटीजन आणि मली लाईफ या संस्थेच्या कन्सल्टिंग एडिटर आहेत. दर बुधवारी त्या माहिती अधिकारावर स्तंभलेखन करतात. गेल्या 30 वर्षापासून त्या पत्रकारितेमध्ये आहेत आणि त्यांचं हे बहुआयामी कारकीर्द स्टील चालू आहे. 2009 मध्ये डाऊ केमिकल्सवरील त्यांचा शोध मालिकेसाठी त्यांना उत्कृष्ट मीडिया पर्सन म्हणून प्रतिष्ठित चमेली देवी या जैन पुरस्कार मिळालेला आहे. 1998 ते 2005 मध्ये महाराष्ट्रात त्यांनी द स्टेट्समन्स रुरल रिपोर्टिंग अवॉर्ड देखील त्यांना जिंकलेला आहे. 2010 मध्ये पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी त्यांना TMCचा पुरस्कार मिळालेला आहे. माहिती अधिकार कायद्याचा वापर केल्यामुळे एक महिला पोलिसावर तिच्या पुरुष सहकार्याने हल्ला केल्याबद्दल मनी लाईफ या ग्रंथात त्यांनी लिहिलेल्या कथेसाठी त्यांना 2014चा लाडली मीडिया अवॉर्ड मिळालेला आहे.
डिसेंबर 2009 मध्ये मुंबईमधील 26/11 जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्यामध्ये जे पोलीस अधिकारी होते अशोक कामटे, ते मॅडमचे पती होते, ते मारले गेले त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या धाडसी कारवायांचा आढावा घेण्यासाठी मॅडमनी टू द लास्ट बुलेट या पुस्तकामुळे त्या राष्ट्रीय स्तरावर चर्चेमध्ये आलेल्या आहेत. सप्टेंबर 2012 मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निवृत्तीनंतरच्या गृहवादावर आणि डाऊ केमिकल्सवर आधारित त्यांचे दुसरे पुस्तक द मायटी फॉल प्रकाशित झालेले आहे. मार्च 2013 मध्ये पासपोर्ट एजंट आणि पासपोर्ट कर्मचाऱ्यांमधील कथित संबंध आणि परराष्ट्र मंत्रालयाशी सार्वजनिक खाजगी भागीदारीत असलेल्या TCSच्या खराब कामगिरीमुळे पासपोर्ट मिळवण्यात होणाऱ्या छळाविरुद्ध त्यांनी जोरदार मोहीम राबवली होती. आणि TCSच्या ग्लोबल ऑपरेशन्स प्रमुख विनीता मॅडम यांना जास्त काळ पुण्यातील द इंडियन एक्सप्रेसमध्ये म्हणजे जवळजवळ 1987 ते 2006 इथे पत्रकारितेचा अनुभव आहे. सो अशा खूप काय म्हणू आपण ग्रेट मॅडम मला लाभलेलं आहे माझ्या पुस्तक प्रकाशनासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं एकच कॉल मी मॅडमला केला आणि मॅडम तयार झाल्या. सो मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे. त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या ज्या मॅडम आहेत सुहासिनीताई, ज्या RBI मध्ये कामाला होत्या आणि आता त्या रिटायर आहेत, त्या लाभलेल्या आहेत. आणि माझी आई स्वतः जी सामाजिक कार्यकर्ती आहे डॉक्टर सविता शेटिया, त्याही आपल्याला लाभलेल्या आहेत. सो मी आता गणेशला पुढचे सूत्र देते. खरं तर आता प्रमुख पाहुण्यांची जी लेखकांनी ओळखी करून दिली, तर लेखकाबद्दल थोडंसं आपल्याला जाणून घेतलंच पाहिजे. तर मॅडम अर्थशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर त्यांना अर्थशास्त्रामध्ये विद्या वाचस्पती ही देखील पदवी मिळाली आहे. आणि त्याचबरोबर मास्टर इन जर्नलिझम, डिप्लोमा इन लेबर लॉ आणि लेबर वेलफेअर त्यांचं पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर आपल्या लेखिका ज्या आहेत त्या ट्रेगर आहेत. त्याचबरोबर छायाचित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. तर आतापर्यंत लेखिकांच्या 2 पुस्तकं आलेली आहेत. आणि त्याचबरोबर सेल्फ लर्निंग मटेरियल बुकसुद्धा आहेत. त्यामध्ये त्यांची पुस्तकाची नावं आहेत सृजनशील लेखन, आणि त्याचबरोबर ब्रिक्स आणि भारत, संभावना आणि आव्हाने, हे त्यांचं सध्याचं जे खूप पुस्तक आहे चर्चेमध्ये ते आहे. त्याचबरोबर सार्वजनिक अर्थशास्त्र हे एक पुस्तक आहे. आणि कामगार अर्थशास्त्र हे सुद्धा पुस्तक आहे. त्याचबरोबर संशोधन पद्धत आणि वाढ आणि विकास हे त्यांचे आतापर्यंतची पुस्तकं आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये मॅडमचे संशोधक निबंध प्रकाशित झालेले आहेत. ते एकूण 12 आहेत. त्यापेक्षा जास्तही आहेत. 2 निबंधांसाठी लेखिकांना सर्वोत्तम निबंध आणि निबंध सादरीकरणाचा पुरस्कारही मिळाला आहे. त्याचबरोबर विविध सेमिनार कार्यशाळांमध्ये की नोट स्पीकर म्हणून सुद्धा त्या अनेक विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. आविष्कार या संशोधन स्पर्धेसाठी जज, त्याचबरोबर विविध विषयांवर त्यांचं व्याख्याने असतं. महाराष्ट्र राज्य मराठी अर्थशास्त्र विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबईसाठी त्या अनेकदा लेखनी केले आहेत आणि करत सुद्धा आहेत. त्याचबरोबर 50 पेक्षा जास्त संपादकीय लेखिकांचे आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहेत. सकाळ, प्रभात, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकशाही लाईव्ह यासारख्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध वर्तमानपत्रांमध्ये मॅडमचे सामाजिक विषयांवर लेख येत असतात. तर आतापर्यंत जो मॅडमची जी कारकिर्दी आहे थोडक्यात मी आपल्याकडे मांडण्याचा प्रयत्न केलो. तर ह्याच्यापुढे सूत्र मी लेखिकांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. थँक्यू गणेश. आज माझं जे पुस्तक प्रकाशित होणार आहे ते क्रिएटिव्ह रायटिंगवरती आहे. आपण त्याला मराठीत सर्जनशील लेखन म्हणतो. तर हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण असं होतं की बऱ्याच जणांना इच्छा असते, म्हणजे असं नाही की जे रायटिंग करतायत त्यांनाच पुस्तक लिहायची आवड आहे किंवा त्यांनाच लिहायला आवडते. बऱ्याच जणांना वाटतं की आपण पोएम लिहिलं पाहिजे, काहीतरी लेखन केलं पाहिजे, किंवा बरेच जण स्वतःची डायरी लिहित असतात. पण हे सगळं लिहित असताना कुठेतरी आपलं जे काही लेखन आहे ते इंटरेस्टिंग कसं होईल, तर त्यासाठी काही टिप्स असतात.
तर हेच मी क्रिएटिव्ह रायटिंग या बुकमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्पेशली न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत हा सिलेबस मास्टर्सला पण आहे, बॅचलर्सला पण आहे. आणि मग मी ठरवलं की का नाही आपण हे पुस्तक लिहावं की जे फक्त स्टुडंट्सलाच कामा येणार नाही, तर ते जे वाचक आहेत, जो वर्ग आहे, म्हणजे अगदी गृहिणी असतील त्यांनाही वाटत असतं की आपण काही ना काही लिहिलं पाहिजे. आणि डे टू डे लाईफमध्ये काहीतरी घडतं आपलं आणि आपण ते लिहित असतो, तर ते चांगल्या आणि चांगल्या पद्धतीने कसं लिहिता येईल. म्हणजे लेखन सगळेच जण करतात, पण बघा तुम्ही बघतात काही मूवी अशा असतात की ज्या खूप इंटरेस्टिंग बनवल्या जातात, म्हणजे एंटरटेनिंग असतात, त्यातनं एक सोशल मेसेजही जात असतो, पण ते एंटरटेनिंग असतात की ज्याच्या थ्रू म्हणजे थोडंसं मनोरंजनही होतं आणि प्रेक्षकांना एक मेसेजही जातोय. तर हे कसं लिहिलं गेलं पाहिजे, तर स्पेशली त्या रिलेटेड मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. स्पेशली नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्यानुसार मी ते लिहिलं आहे. क्रिएटिव्ह रायटिंग विषयाबद्दल विद्यार्थ्यांचं ज्ञान वाढलं पाहिजे, त्याच्यात त्यांची आवड निर्माण झाली पाहिजे आणि ती जास्तीत जास्त विकसित करण्यासाठी मी थोडंसं सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकामध्ये मी 4 चॅप्टर्स इन्क्लूड केले आहे. सगळ्यात पहिलं चॅप्टर जे आहे ते सर्जनशील लेखनाची मूलभूत तत्वे आहेत, कुठली तत्व आहेत की ज्या तत्वांवर लेखन हे अवलंबून असते. त्यानंतर सर्जनशील लेखनाचे घटक, वेगवेगळे स्टेप्स आहेत की प्रभाव कसा असला पाहिजे तुमच्या लेखनाचा, संवाद कसे असले पाहिजे, तुमच्या लेखनामध्ये कौशल्य कसं असलं पाहिजे की जे प्रेक्षकांना, जे वाचकांना खिळवून ठेवेल, असे वेगवेगळे घटक आहेत. सर्जनशील लेखनाचे पारंपरिक प्रकार मी त्याच्यामध्ये मांडले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं लास्ट चॅप्टर जे आहे ते आहे सर्जनशील लेखनामधले नवीन ट्रेंड. आता तुम्ही नवीन ट्रेंड बघतायत की बरेच जण सोशल मीडिया वापरतात आणि बरेच जण आता लिखाण करायला लागले. जसं आपण सोशल मीडिया वापरतोय, मग फेसबुक असेल, इन्स्टा असेल, थ्रेड असेल, यूट्यूब असेल, म्हणजे वेगवेगळ्या कंटेंट रायटिंगमुळे बरेच जण आज वेगवेगळ्या प्रकारची कमाई सुद्धा करतायत. सो कशा प्रकारचा हा ट्रेंड आहे आणि कशा प्रकारे लिहिलं, मग त्याच्यामध्ये कॉपीराईट्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, प्लॅगॅरिझम ज्याला आपण म्हणतोय, परत आपण म्हणतोय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, हे जे ॲक्ट आहेत ते सगळं. आता सध्या आपण बघतोय की AI आलेलं आहे, त्या AIचा सुद्धा मी याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, याच्यासाठीच की AIचा वापर करूनही तुम्ही चांगल्या पद्धतीने लिखाण करू शकताय. पण कशा पद्धतीने, म्हणजे AI सगळेच जण वापरतायत, पण त्याचाही वापर कसा गेला पाहिजे याबद्दलही मी या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्जनशील लेखन हे अशा प्रकारचं लेखन आहे की जे वाचकांना माहिती देईलच, पण त्याबरोबरच मनोरंजन करण्याच्या कल्पनेतून मी ते लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये कल्पना असतील, भावना प्रधान असेल, ते वाचकांना खिळवून ठेवणार असेल, त्याच्यामध्ये मग पात्र असेल, कथानक असेल, संघर्ष असेल किंवा मग प्रभावित संवाद असेल, हे घटक मी त्याच्यामध्ये वापरलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने ते लिहिलं गेलं पाहिजे. सो हे थोडक्यात मी पुस्तकाविषयी सांगितले आणि नक्कीच तुम्ही हे पुस्तक खरेदी करा. क्रिएटिव्ह रायटिंग पुस्तकाचं नाव आहे, SGSH पब्लिकेशन आहे मुंबईचं, त्यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. आणि पुस्तक ॲमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन अवेलेबल आहे, SGSच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेल, सो नक्कीच तुम्ही हे पुस्तक खरेदी करा. तुमच्या स्टुडंट्सला द्या, तुमच्या विद्यार्थ्यांना द्या, तुमच्या मुलांना द्या, किंवा ज्यांना इंटरेस्ट असेल लिहिण्यामध्ये त्यांनी नक्की खरेदी करा. थँक्यू. सो नाऊ मी आता मॅडमला विनंती करते की त्यांनी पुस्तक प्रकाशित करावं. प्लीज मॅम, विनीता देशमुख मॅम, डॉक्टर सविता शेटिया, सुहासिनी मॅम, सुनील सर, डॉक्टर सुनील सर. आता मी डॉक्टर विनीता देशमुख मॅम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं 2 शब्द सांगावे. नमस्कार. हे पुस्तक इंग्लिशमध्ये आहे म्हणून मी जरा इंग्लिशमध्ये बोलते, कारण काय आहे ते पुस्तक, कशासाठी लिहिलं गेलं ते सगळं रायटरनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. परंतु आय वॉन्ट टू टेल यू, इट इज व्हेरी इन्स्पायरिंग that Rita has written the book because I know her as a Leela Puna Foundation scholar. तिला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी all underprivileged girls
आर गिवन स्कॉलरशिप. तर 2005 मध्ये तिला तो स्कॉलरशिप मिळाला आणि त्याच्यानंतर ती ट्रेनिंगला लंडनला पण तिला पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर तिने पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD केलं. अँड शी हॅज बिकम सो लिटरेट अँड शी हॅज बिकम सो बोल्ड अँड इट इज ऑल ड्यू टू द फाउंडेशन. आणि हे जे पुस्तक लिहिले ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण टुडे रायटिंग हॅज बिकम एव्हरीबडीज नीड. आधी तर आपण लिहायचोच पण आता सोशल मीडियामुळं अँड यू नो इवन इफ यू गो टू डॉक्टर्स फॉर युअर मेंटल थेरपी दे से यू हॅव टू डू जर्नलिंग. रोज तुमचं डायरी लिहित जावा म्हणजे तुमची मेंटल हेल्थ पण कशी स्ट्रॉंग होईल. तर त्यामुळे रायटिंग इज बिकम अ पार्ट अँड पार्सल. मी तर जर्नलिस्ट आहे तर आम्ही नेहमीच लिहित असतो रोज. पण आता जर्नलिस्टचं पॉवर इतकं नाही राहिलं जितकं कॉमन मॅनचं पॉवर झालंय. म्हणजे तुम्ही सगळे ब्लॉग्सवरून, इंस्टाग्रामवरून, आपले पॉडकास्टवरून कितीतरी आउटलेट्स आहे जिथं तुम्ही एम्पावर्ड आहात अँड यू कॅन राईट ऑन एनी टॉपिक. You don't have to write only on negative things. You can write about your personal, your diet, असेल किंवा काही असो. You want to share something with your friends and it becomes like a big community. तर त्यामुळे मुख्य जे सोर्स आहे रायटिंगचा तो क्रिएटिव्ह रायटिंग आहे. आणि आय एम कॉंग्रॅच्युलेट रीटा that she has attempted to write such a book and it is an educational book going along with the syllabus of various universities. And she has written several books early also, so she is very academically oriented. So I wish her all the best and I wish this platform success and really high regards की तुम्ही असा प्लॅटफॉर्म इतकेच रायटर्स त्यांच्यासाठी केला. that itself is like a wonderful thing. कारण तुम्ही पेंग्विन वगैरे इकडं तिकडे गेला तर तुम्हाला 10-10 महिने थांबवतात किंवा जे फार फेमस आहेत त्यांचेच ते प्रसिद्ध करतात. तर आम आदमीसाठी हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच मॅम. मी सुहासिनी ताईंना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. हिची माझी ओळख. हॅलो, बरोबर येते. हॅलो, हां हॅलो. हॅलो. ही रीताची आणि माझी ओळख ॲज अ फ्रेंड, पण ती लीला पुनावालाला तिची आणि माझी भेट झाली. पुढे घेऊ. हॅलो, हां हां. तर त्या लीला पुनावाला फाउंडेशनमध्ये आमची दोघींची ओळख झाली आणि गेली 3-4 वर्ष म्हणजे ती PhD होण्याच्या आधी आमची ओळख झाली. त्यानंतर म्हणजे खूप असं माझ्या घरी येऊन वगैरे म्हणजे इतकं फ्रेंडशिप आणि कोणाशीही तिची फ्रेंडशिप होते आणि ते एकदम सिन्सिअर आणि प्रामाणिक आहे. म्हणजे की कोणती गोष्ट घेतली तिला पहिल्यांदा PhDमध्ये पहिल्यांदा कुठेही कॉपी पेस्ट न करता तिला डिग्री मिळाली PhDची आणि ते खूप कौतुकास्पद आहे. आताच्या काळामध्ये कुठेही कॉपी पेस्ट न करता कोणीही प्रबंध लिहितो ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ती मला आणि फ्रेंडशिपसाठी एकदम चांगली हे आहे. कोणाशीही असेल ना तर ती खूप म्हणजे तिला खूप जरी अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करून तिने इथपर्यंत ती पोचलेली आहे. तेव्हा मला तिचं खूप कौतुक वाटतं आणि ठीक आहे. धन्यवाद. डॉक्टर सविता शेट्टी माझी आई आहे. 2 शब्द आई बोलेन.
हॅलो, येतोय आवाज? हां, रीता शेट्टी ही माझी मुलगी आहे आणि 498 ഗാർഹിക സ്ത്രീ സംരക്ഷണത്തിന് വേണ്ടിയിട്ടാണ് സാർ ഈ വകുപ്പ്. പുരുഷന്മാരെ നശിപ്പിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടല്ലെന്ന്. ही माझी मुलगी आहे आणि तिचे पुस्तक लिहिण्यासाठी खूपच धडपड होती आणि ती पुस्तक तिने पूर्ण केले आणि ते प्रकाशित व्हावं यासाठी खूप प्रयत्न केले आणि ते सुनील सरांनी ते व्यासपीठ मिळवलं, व्यासपीठ दिलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आजचा हा आनंद द्विगुणित झाला आणि हा जो व्यासपीठ मिळालेला आनंद हा कधीही विसरू शकत नाही. तिने खूप स्ट्रगल करून आतापर्यंत PhD पर्यंत पोहोचली आहे आणि पुढच्या कर्तृत्वासाठी तिला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना सांगायचं महत्त्वाचं असं की अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकरांपासून निशा शेट्टीयांपर्यंत, रीटा शेट्टीयांपर्यंत हा सगळा परिसर हा साहित्य कृतींनी नटलेला, सजलेला आणि एक वेगळा संदेश देणारा आहे. आपल्या समाजामध्ये खूप लोक लिहितात आणि ते लिहिणं लेखकाला असं वाटत असं की सर्वांपर्यंत गेलं पाहिजे आणि ते जाण्यासाठी जी धडपड आहे ना ती मी शेट्टी मॅडमची पाहिली आणि याच कार्यक्रमामध्ये आपण ठरवलं की आपण हा पुस्तक प्रकाशन करूयात आणि अशीच पुस्तकं आजपासून ही या मंचावरती प्रकाशित होणार आहेत. काही मुलाखती आहेत. यानंतर सुद्धा 2-3 कार्यक्रम महत्त्वाचे असे आहेत की सकाळ प्रकाशनाचं पुस्तक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन, असं यानंतर प्रकाशन व्हायचं आहे. युनिक फाउंडेशनचं विकास यात्री, मी विकास यात्री असं डॉक्टर कलशेट्टींची मुलाखत आणि सायबरनामा असं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित व्हायचं आहे. त्याच्यानंतर दाक्षायणी पंडित नावाच्या ज्येष्ठ लेखिका आहेत, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती इंग्रजी पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं या ठिकाणी प्रकाशन व्हायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिंहगड रोडवरती अभिरुची मॉल आहे. आपण बरेच जण गेला असेल किंवा अभिरुची थिएटरमध्ये तरी गेला असेल, तरी अभिरुची थिएटरचे जे मालक आहेत सुनील भिडे, त्या भिडेंनी अभिरुची पॅटर्न असं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचंही प्रकाशन या ठिकाणी होणार आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम दररोज या ठिकाणी 20 तारखेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आता जे आहेत त्यांनी पुढच्या काळामध्ये 20 तारखेपर्यंत पुस्तक प्रकाशनासाठी आवर्जून या कार्यक्रमाला या. ज्यांचं पुस्तक प्रकाशन करायचं आहे असं वाटतंय, एक 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा अवधीसुद्धा दिला जाईल. तुम्ही या, आपण या ठिकाणी कार्यक्रम करू. बघा, असं एक वेगळं व्यासपीठ सजलेलं आहे. पहिला कार्यक्रम भारतीय विचार साधना ही राष्ट्रीय विचारांनी प्रभावी असलेल्या संस्थेचा पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम झाला. 4-5 पुस्तकं प्रकाशन झाली. यानंतर अशाच पुस्तक प्रकाशनाचा हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. पुढचा कार्यक्रम सुद्धा काही वेळात सुरू होईल. मी डॉक्टर देशमुख आले आहेत का? पुढचा कार्यक्रम थोड्या वेळात सुरू होईल. आपण बसून राहावं अशी आपल्याला विनंती आहे. आजचा हा कार्यक्रम सुहासिनी मॅडमचा सत्कार डॉक्टर सुनील बंडगे सर करतील. डॉक्टर आणि सविता शेट्टी मॅडमचा पण सत्कार सुनील सर करतील. सगळ्यात महत्त्वाचं असते आभार प्रदर्शन. सो मी नक्कीच मला ते करायला आवडेल. आपण म्हणतो ना, आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला, आयुष्याला दार कशाला, आभाराचा भार कशाला, आयुष्याला दार कशाला, एकमेकातच घर करूया, या घराला दार कशाला, या घराला दार कशाला. सो मी पुस्तक महोत्सव 2025ला खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते की स्पेशली राजेश पांडे सर की त्यांनी एवढ्या छान पद्धतीने, म्हणजे 3रं वर्ष आहे की पुस्तक महोत्सवाचं,
आणि एवढ्या मोठ्या लेवलवरती हे पुस्तक महोत्सव म्हणजे आपण नॅशनल लेवलवरती हे करतोय आणि त्यामध्ये मला माझं पुस्तक प्रकाशित करता आलं. स्पेशल धन्यवाद देईल मी डॉक्टर सुनील सरांचे, त्याबरोबर डॉक्टर संजय सर, चाकणकर सर, त्यांचेही मी आभार मानते की त्यांनीही मला ती परमिशन दिली. सो धन्यवाद सर. तसेच इथे जी टेक्निकल टीम आहे त्याचेही आभार. उपस्थित सर्वांचे आभार की ज्यांनी ऐकून घेतलं की काय आहे क्रिएटिव्ह रायटिंग, सर्जनशील लेखन काय असतंय, आणि तुम्ही हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने एन्जॉय केला, त्याबद्दलही धन्यवाद. त्याचबरोबर सुहासिनी ताई, डॉक्टर सविता शेटिया यांचेही आभार की त्या या कार्यक्रमाला आवर्जून आल्या. स्पेशली विनिता देशमुख मॅडम एका कॉलवरती त्या इथे उपस्थित राहिल्या. सो धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमासाठी आपण थांबूयात, काही वेळातच पुढचा कार्यक्रम सुरू होईल.